आजचा टॉपिक आहे आपला ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्रीचा वन शॉट पाहणार आहे आपण. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहणार आहे, कन्सेप्ट विथ त्याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. ओके, ठीक आहे. तर पहा, ट्रिगो हा जो टॉपिक आहे किती मार्काला आहे तुम्हाला? 10 मार्काला आहे. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा 10 मार्काला आहे, वेक्टर 12 मार्काला आहे आणि जो आपला लाईन एंड प्लेन झाला तो 10 मार्काला आहे. फक्त तुम्ही जर ह्या 3 टॉपिकचा अभ्यास केला तरी तुमचे किती मार्क होत आहेत? 32 मार्क होत आहेत, बरोबर. त्यातला हा पहा, इथं फक्त काय वापरायचे तुम्हाला? फॉर्म्युले. इथं फक्त काय वापरायचे तुम्हाला? इक्वेशन्स, बरोबर. त्यानंतर इथं काय पॅटर्न आहेत तेवढेच 2-3 पॅटर्न ते पाठ करून ठेवायचे, झालं होतं. ओके, त्या मानाने जर तुम्ही पाहिलं तर हा टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने येतो. इथं इन्व्हर्जन रिडक्शन मेथड लक्षात ठेवा, बरोबर आहे. त्यानंतर इथं जर पाहिलं तर LPP 4 मार्काचं एकच गणित 7.4 तुम्हाला फक्त करून ठेवायचं आहे. 6 गणित आहेत, त्यातली 2 एक मिनिमाइज आणि मॅक्झिमाइजचं करून ठेवा. एकच केलं तरी चालेल आणि ते पण मी पाठवलेलं आहे. दोन्ही व्हिडिओ लेक्चर करून झालेले, म्हणजे रेकॉर्ड करून झालेले आहेत आपले, घेऊन झाले. PYQ सुद्धा आणि कन्सेप्ट वाईज सुद्धा. म्हणजे हे 4 तुमचे फिक्स. 8, 6, इथले 10, इथले 12, बरोबर आहे. मग राहिला कोणता? फक्त आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. त्याचा व्हिडिओ वन शॉट पण झालाय, PYQ पण झाले. सोपा टॉपिक आहे. ओके, म्हणजे साधारण जर म्हणजे एवढ्यांचा जर तुम्ही विचार केला तर किती मार्क झाले तुमचे? पहा किती झाले? 40. आणि त्याच्यात आता हे 2 ऍड करा, म्हणजे मी म्हणतो ट्रिगोचे सगळे नाही आले तर 5 मार्क आले आणि इथं 6च्या 6 यायला पाहिजे. म्हणजे किती आले? 51 आउट ऑफ 80 सांगतोय मी तुम्हाला. आणि तिकडे बायनोमियल आणि प्रोबॅबिलिटीची जर 5-5 मार्काची गणितं घेतली तर 10, म्हणजे किती झाले? 61 आउट ऑफ किती? कुठेही तुम्ही इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हला हात लावू दिला आणि जर ते केलं तर तुम्ही प्लस मध्ये गेले तुम्ही, बरोबर आहे. ओके, तुम्हाला थेरम कुठून विचारले जाणार आहेत? थेरम कुठे आहेत? बस हे 3 टॉपिक मधून थेरम येणार, बाकी कुठेच थेरम नाही. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनला हात न लावता जर तुम्ही हे परफेक्ट, फक्त काय करायचं तुम्हाला? झालेले सगळे लेक्चर रेकॉर्ड झालेले परत पाहिजे, PYQ पाहिजे आणि ती गणित प्रामाणिकपणे सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा, प्रामाणिकपणे करायचं. एवढं केलं तर 60 मार्क तुम्हाला 80 पैकी येत. 60 मार्क जर 80, बायनोमियल प्रोबॅबिलिटी पण रेकॉर्ड करून टाकलाय, तेच गणित येणार, वेगळे येणार नाहीत. बायनोमियल तर इतकं सोपं आहे, NP आणि NPQ, संपलं उत्तर. ओके, म्हणजे इतकं, म्हणजे 80 पैकी 60 आणि तिकडनं आलेले 20, म्हणजे 80 मार्क गणितात, म्हणजे टॉप केला तुम्ही. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनला हात न लावता. तरी काही जण मनातल्या मनात म्हणत असेल पास होऊन अवघड आहे, तुम्ही 80 घेऊन बसले तिथं. कालपासून आम्ही विचार करतोय त्या IGKचं सॅब्ट्रॅक्शन कसं करायचं तेच कळायला नाही. तुम्ही काय घेऊन बसले? तो वेक्टर तुम्ही नेहमी म्हणता A क्रॉस B करायचं, तेव्हा काय होतं? नवीन वेक्टर तो कसा काढायचा? ते डिटर्मिनंट तयार व्हायना आमचं, प्लस मायनसचीच गडबड. ठीक आहे, असो. पाहता ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन ऑफ देअर अँड सोल्युशन. आता हा आपला पहिला पॉईंट आहे ट्रिग्नोमेट्रीचा. ट्रिग्नोमेट्रिक मध्ये फर्स्ट इक्वेशन. आता इक्वेशन पहा, आपण काही इथं डिटेलमध्ये पाहत नाहीये, फार डिटेलमध्ये पाहत नाही, कन्सेप्ट पाहतोय. आपल्याला जेवढी बोर्डाच्या पेपरपुरती गरजेची आहे. ओके, फक्त कन्सेप्ट घेऊन आपण पुढे निघतो. ओके, इक्वेशन म्हणजे काय? ज्याच्यात साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक असतो त्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणतात. आता ते नुसते साइन कॉस टॅन येत नाही, त्यांच्यासोबत येतो अँगल, त्याला आपण थिटा म्हणतो, कधी अल्फा म्हणतो, कधी गॅमा, काहीतरी नाव दिलेलं असतं, कधी एक्स म्हणतो, बरोबर. त्यालाच काय म्हणायचं? ज्या इक्वेशन मध्ये साइन कॉस टॅन असतात त्याला ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणतात आणि त्याच्या ज्या व्हॅल्यू असतात त्याला सोल्युशन म्हणतात. मग सोल्युशन 2 प्रकारे असतात. सोल्युशनचे 2 प्रकार कोणते? एक म्हणजे प्रिन्सिपल, ओके, आणि दुसरं म्हणजे जनरल. आता प्रिन्सिपल म्हणजे काय? ज्याची व्हॅल्यू 0 आणि 360 याच्या बिटवीन असते त्याला म्हणायचं प्रिन्सिपल. आणि ही काय असते? 360 प्लस, म्हणजे पुढे किती वेळा त्याचं रोटेशन काय करू शकता तुम्ही? काढू शकता. म्हणजे ही तुम्ही 10व्या रोटेशनला असेल तर काय, 5व्या रोटेशनला असेल तर काय, 15व्या रोटेशनला असेल तर काय, हे जनरल इक्वेशन. ओके, आता इथं जर प्रिन्सिपल मध्ये पण जर पाहिलं तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू किती वेळा येतात? 2दा. आणि निगेटिव्ह व्हॅल्यू किती वेळा येतात? 2दा. कोणत्या क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे, कोणत्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन किती मिळणार तुम्हाला? प्रत्येकाची 2. पण जनरल पाहिलं तर जनरल हे
पहिल्यापासून किती पण किती रोटेशन घेत आहे. इथं फक्त प्रिन्सिपल मध्ये किती रोटेशन होतात, फक्त एकच. इथं नाही, जेवढी तुमची रिक्वायरमेंट आहे तेवढी. झालं, कळलं? हा पॉईंट कळला? ठीक आहे. मग आता याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातो? प्रश्न काय विचारला जातो का, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ साइन थिटा. साइन थिटाचं काय विचारलंय तुम्हाला? प्रिन्सिपल सोल्युशन. याचा अर्थ तुम्हाला किती व्हॅल्यू मिळायला पाहिजे? 2 मिळायला पाहिजे. म्हणजे कोणाची व्हॅल्यू काढायची तुम्हाला? थिटाची. सोल्युशन काढायचं म्हणजे थिटाची व्हॅल्यू काढायची. जसं तुम्ही क्वाड्रॅटिक मध्ये एक्स ची व्हॅल्यू काढता, लिनियर मध्ये एक्स वाय ची व्हॅल्यू काढता, तसं इथं थिटा आहे. ओके, मग आता साइन थिटा 1/√2 आहे. मग आता हे तर तुम्हाला माहिती आहे का, साइन थिटा कोणता? इथं काय लिहिलं तुम्ही? पहा उत्तर कसं लिहिलं, साइन थिटा बरोबर 1/√2. आता इथं देअरफॉर काय, देअरफॉर साइन थिटा, सॉरी साइन थिटाचं काय लिहिलं तुम्ही? π/4. ओके, काय त्याचं उत्तर? 1/√2 म्हणजे साइन 45. ओके, मग आता साइन 45 ची व्हॅल्यू जर 1/√2 आहे, तर साइन 45 हा काय 0 आणि 2 पायच्या काय मध्ये येतो. 2 पाय म्हणजे आताच आपण इथं पाहिलं होतं काय, तुमचा जो अँगल आहे हा काय 0 रेडियन आणि 2 पाय रेडियन, 360 म्हणजे 2 पाय, याच्यामध्ये आला पाहिजे तुमचा अँगल. बरं, म्हणजे 45 हा काय तुमचा त्याच्यामध्ये येतोय, म्हणजे ते काय झालं तुमचं प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणजे एक सोल्युशन मिळालं तुम्हाला काय π/4. हे तुमचं एक सोल्युशन झालं. पण साइन अजून एका ठिकाणी पॉझिटिव्ह येतो एकाच रोटेशन मध्ये. कुठं? हा झाला फर्स्ट क्वाड्रंट. आता साइन अजून पॉझिटिव्ह कुठे? सेकंड क्वाड्रंट. आता सेकंड क्वाड्रंट, मग आता सेकंड क्वाड्रंट मध्ये जाण्याचा मार्ग काय तुमचा? तुम्हाला सांगितलंय इथं काय 0 रेडियन, इथं कोण आहे π/2 रेडियन, इथं कोण आहे तुमचा पाय रेडियन, इथं कोण आहे तुमचा 3π/2 रेडियन, आणि इथं कोण आहे तुमचा 2 पाय रेडियन. तुम्हाला नेहमी क्वाड्रंट मध्ये जाताना ह्या वायचा वापर करायचा नाही, तुम्हाला नेहमी कोणाचा वापर करायचा? एकचा वापर करायचा. मग आता मला सेकंड क्वाड्रंट मध्ये यायचंय. सेकंड क्वाड्रंट मध्ये जाताना कारण मला कळलेलं आहे का इथं साइन काय पॉझिटिव्ह आहे, इथं पण साइन काय पॉझिटिव्ह, इथं साइन निगेटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह, मला इथले सोल्युशन नको आहे. मग आता मला सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचं. सेकंड क्वाड्रंट मध्ये जाण्याचा माझा मार्ग कोणता आहे? पाय मायनस मागे यायचंय, बरोबर आहे. म्हणजे इथं काय लिहिलं? बाय आलार्ट अँगल फॉर्म्युला. साइन थिटा इज इक्वल टू काय लिहिलं? साइन π - थिटा. कारण साइन थिटाची जी व्हॅल्यू आहे ती π - थिटाला पण सेमच आहे. आलं लक्षात? मग आता इथं थिटा जरी काय लिहिलं तुम्ही π/4, मग तसं इथं पाय मायनस काय लिहिलं तुम्ही π/4. मग ह्या दोघांचं काय केलं तुम्ही? सबट्रॅक्शन. 4 बेस सेम करून घेतला, 4 पाय वजा 1 पाय, 3 म्हणजे किती आले? 3π/4. आता 3π/4 हा सुद्धा काय 0 आणि 2 पायच्या काय मध्ये येतो. झालं, म्हणजे तुम्हाला हे पण काय मिळालं? आल्सो काय मिळालं तुम्हाला? प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणजे आता तुमच्याकडे किती सोल्युशन आली? 2 वाली. हे कसं मिळालं तुम्हाला? सरळ सरळ. आणि हे कसं मिळालं तुम्हाला? पाय मधून मायनस करून. आलं लक्षात? समजले? लिहायचं कसं कळलं? आलो आपण पुढे. आता इथं जर पाहिलं गेलं तर फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन. परत आता काय विचारलंय तुम्हाला? कॉट. आणि कॉटची व्हॅल्यू काय विचारली? ओके, मग आपण काय घेतलं? कॉट लिहून घेतला. म्हणजे थोडक्यात त्याला कशात कन्वर्ट केला आपण? टॅन मध्ये. टॅन मध्ये केलं म्हणजे त्याला काय केलं आपण? उलटा केला. उलटा केल्यामुळे तो टॅन मध्ये आला 1/√3. पण सिम्बॉल कोणता आहे त्याचा? मायनस. आता तुम्हाला माहिती आहे काय टॅन π/6 म्हणजे काय 1/√3. बरं, पण आपल्याला कोण पाहिजे? मायनस वाला पाहिजे. मग टॅन मायनस कुठे आहे? टॅन मायनस कुठे आहे? सेकंड आणि 4. कारण पाहिलं तर सगळे काय आहेत पॉझिटिव्ह. तिसऱ्यामध्ये टॅन पॉझिटिव्ह, म्हणजे टॅन ह्या दोघांमध्ये काय निगेटिव्ह. मग आता तुम्हाला एक तर कळलंय काय टॅन π/, आता ह्या क्वाड्रंट मध्ये यायचे तुम्हाला. कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये आणि फोर्थ क्वाड्रंट. मग सेकंड क्वाड्रंट मध्ये जायचा मार्ग काय π - थिटा, आणि इथे यायचं 2 - थिटा. कारण इथून तुम्हाला मागे यायचंय, इथून पुढे नाही जायचं. वायचा वापर करायचाच नाही आपल्याला. एक तर इथून मागे जा आणि एक तर इथून मागे या. बरोबर. म्हणजे तुम्हाला एक कळलं काय टॅन π - थिटा इज इक्वल टू -tan थिटा, आणि 2π - थिटा इज इक्वल टू -tan थिटा. म्हणजे आता इथं काय झालं कळलं तुम्हाला? पाय इथं काय लिहिलं तुम्ही? π/6. थिटा कोण आहे तुमचा? आता थिटा कोण आहे तुमचा? π/6 आहे, जो तुम्ही इथून काढला होता पॉझिटिव्ह वरून. तो थिटा फक्त तुम्ही एकदा इथे टाकला आणि एकदा इथे टाकला. इथे टाकला तेव्हा काय मिळालं तुम्हाला? π/6. आणि इथे टाकला तेव्हा काय मिळालं तुम्हाला? कारण इथं पहा ना π किती आले? 6. म्हणजे साई दोन्ही किती आले? 12. 12तून 1 गेला 11. 11 π/6. उत्तर काय मिळते तुम्हाला? -1/√3. ही पण व्हॅल्यू मध्ये येते आणि ही पण व्हॅल्यू मध्ये येते. झाली तुमची 2 सोल्युशन. आलं लक्षात? ओके, ठीक आहे. मग अजून काय? आता त्याच्या पुढचा
जनरल सोल्युशन. आता जनरल सोल्युशन मध्ये हा सगळ्यात सोपा पॉईंट आहे खरं तर, प्रिन्सिपल पेक्षा पुढचा आला का. इथे तुम्हाला एकच पॅटर्न फक्त लक्षात ठेवायचं, एकच व्हॅल्यू काढायची आणि पॅटर्न लक्षात ठेवायचं. काय फाइंड द जनरल सोल्युशन कोणाचं आहे, साइन थिटा अंडर रूट 3/2 म्हणजे साइन किती π/3 ची व्हॅल्यू आहे, साइन थिटा ही आहे, म्हणजे याचा अर्थ ही व्हॅल्यू कोणाची आहे, साइन π/3 ची. याचा अर्थ थिटाची व्हॅल्यू काय मिळाली मला, देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय म्हणू शकता तुम्ही, π/3. ओके. आता हे सारखं रोटेशन वाईज काय राहणार आहे, फिरत राहणार आहे. जनरल सांगितले म्हणजे आता साइन पॉझिटिव्ह आहे, म्हणजे साइन कुठं जाणार आहे, साइन इथं पॉझिटिव्ह आहे, साइन इथं पॉझिटिव्ह आहे, म्हणजे इथं एकदा पुन्हा इथं एकदा परत ना इथं एकदा पुन्हा इथं एकदा हे सारखं फिरत राहणार आहे. आपल्याला दोनच नाही घ्यायची. ओके, मल्टिपल मध्ये जायचंय. मग अशा वेळेस काय करणार आहे तुम्ही, द जनरल सोल्युशन हा पॅटर्न तुम्हाला काय करायचा आहे, लर्न करून ठेवायचा आहे. द जनरल सोल्युशन ऑफ साइन थिटा, साइन थिटाचं जनरल काय, साइन अल्फा इज थिटा. म्हणजे असं जर कुठं झालं तर थिटाची व्हॅल्यू काय घ्यायची तुम्हाला, n पाय प्लस -1/n इंटू अल्फा. अल्फा म्हणजे काय तुमचा नवीन वाला थिटा जो तुम्हाला मिळालाय. पहा सेम केलं तुम्ही, हे आहे इथं लिहिलं, हे इथं लिहिलं, हे इथं लिहिलं, हे इथं, पहा फक्त अल्फाच्या जागी कोण मिळालं तुम्हाला, π/3. एवढंच करायचं. म्हणजे ही कोणाची व्हॅल्यू ते पहा, हा पॅटर्न लिहा आणि फक्त अल्फाच्या जागी तुमची व्हॅल्यू लिहा, झालं तुमचं जनरल सोल्युशन. ओके, आले लक्षात. मग आता जर तुम्ही पाहिलं तर याच्यावर अजून कसा, हा झाला सिंपल वाला. आता इथं काय आला, 2 थिटा cos 2 थिटा, काही टेन्शन नाही घ्यायचं. cos 2 थिटा व्हॅल्यू दिलेली तुम्हाला, बरोबर. मग cos 2 थिटाची व्हॅल्यू ही कुठं काय आली, cos 3π/4. कारण cos कोणता वाला पाहिजे तुम्हाला, निगेटिव्ह वाला. ओके, cos निगेटिव्ह कुठे, सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये जाण्याचा मार्ग काय, π - थिटा, बरोबर. मग थिटा कळला तुम्हाला, इथं आले तुम्ही, इथं π/4 होता तुमचा थिटा. कारण cos π/4 इथं -1/√2 ही कोणाची व्हॅल्यू आहे, π/4 ची. cos π/4 हे नीट लक्षात ठेवा, cos π/4 याची व्हॅल्यू किती आहे, 1/√2. पण हा निगेटिव्ह वाला पाहिजे. मग निगेटिव्ह वाला कुठं जातो तुमचा, मग इथं थिटा काय झाला तुमचा, π/4. पण आपल्याला हा घेऊन चालणार नाही, आपल्याला कोणता वाला पाहिजे, निगेटिव्ह वाला पाहिजे. मग निगेटिव्ह वाला कुठे आहे, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट. पण आपल्याला थर्ड मध्ये जायची सुद्धा गरज नाही, कारण आपण कोणतं सोल्युशन काढतोय, जनरल. जनरल मध्ये एकच काढायचंय फक्त, बरोबर. मग ते काढण्यासाठी आपण काय केलं, पाय मायनस π/4 म्हणजे ते किती आलं, 3π/4 झालं. मग आता तुम्हाला काय पाहिजे त्याचा, जनरल फॉर्म. फक्त तुम्हाला आता इथं जो अल्फा आहे त्याच्या काय लिहायचंय, बरोबर. मग आता तुम्ही म्हणाल सर इथं π/4 आलं, पण इथं 8 कसं काय आला, हे कोणाचं आहे, cos 2 थिटा. आपल्याला गरज कोणाची आहे, थिटाची गरज असताना थिटा काय होणार आहे आता, हा जो 2 आहे हा काय जाणार तिकडं, डिवाइडला जाणार. डिवाइडला ऑलरेडी इथं कोण आहे, त्याला काय होणार तो. मग सर तुम्ही म्हणाल ह्या स्टेपला गेला, मग ह्या स्टेपला का नाही आला, आला. इथं 2 ला 2 कॅन्सल झालंय पहा. हे फक्त ह्या शेवटच्या स्टेप मध्ये छोटासा बदल होणार. ही गणित सोडवा, ही फक्त आपण पाहतोय कशासाठी का, हा बाबा कन्सेप्ट कळली, पण प्रश्न पण कसा विचारला जातो, एक थोडक्यात आपण रिपीट रिव्हिजन इथं पाहतोय. ही गणित तुम्हाला न पाहता सोडवता आली पाहिजे, कारण दिसायला सोपी वाटतात, अरे हा जमलं असं नाही होत. फार 1-2 मार्काची असली तरी ती सोडवावी लागतात. ओके, आलो आपण इथं, फाइंड द जनरल सोल्युशन. परत आता काय दिलं इथं, 5 थिटा इज इक्वल टू काय, साइन. आलं लक्षात, ठीक आहे. म्हणजे याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू काय आता इक्वल आहे, हे नीट लक्षात ठेवा. मग हे जर इक्वल आहे तर आता इथं काय झालं, cos π थिटा, ह्या साइन थिटाला आपण काय केलं, cos. कारण दोघं cos cos असेल तर आपल्याला काय करतं, कंपॅरेटिव्हली कंपॅरिझन करता येतं, बरोबर. मग आता इथं जर पाहिलं तर cos, ह्या साइनचा काय लिहिला मी इथं, cos. साइनचा cos होतो, याचा अर्थ तुम्ही कोणत्या ऍक्सिसचा वापर केला, y ऍक्सिसचा वापर केला, चेंज केला तुम्ही. साइनला cos मध्ये घेऊन गेला, म्हणजे y ऍक्सिसचा तुम्ही वापर केला, म्हणजे π/2 मायनस. लक्षात, जो इथला थिटा होता तो तिथं घेतला तुम्ही. मग आता कॉसला कॉस कॅन्सल नाही होत, पण तसं पाहायला गेलं तर आपण कट केलं, 5 थिटाची व्हॅल्यू काय मिळाली मला आता, π/2 मायनस थिटा. आणि हा कोण आहे तुमचा जनरल फॉर्म, झालं. ओके, आता काय करावं लागणार, तुम्ही फक्त हा जो 5 आहे त्या 5 ला काय पाठवणार, डिवाइडला पाठवणार, बस एवढंच झालं चेंज. आलो आपण इथं. आता हे जनरल फॉर्म आहे, जनरल फॉर्म तुम्हाला तिघांचीच पाठ करायचे, साइन कॉस टॅन, बरोबर आहे, फक्त तिघांचीच. इथं पाहिलं साइन स्क्वेअर, कॉस स्क्वेअर, टॅन स्क्वेअर.
आणि तिघांची जर पाहिले तर काय पहा, इथं जर पाहिलं तर इथं पाहिलं म्हणजे तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचे पहा, बाकी सगळ्यांचं सेमच आहे, जवळ जवळ. कळलं? एन पाय प्लस अल्फा, एन पाय प्लस मायनस अल्फा, एन पाय प्लस मायनस अल्फा, एन पाय प्लस मायनस अल्फा. इथं सुद्धा काय एन पाय प्लस, फक्त इथं अल्फा इथं काय घेतलंय -1/n. हे फॉर्म्युले पाठ करून ठेवा, हे तुम्हाला जनरल सोल्युशन मध्ये काय करायचे, यूज करायचे. आता हा झाला आपला फर्स्ट पॉईंट. आलो आपण सेकंड पॉईंट. सेकंड पॉईंट काय, पोलर अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट. पोलर कोऑर्डिनेट म्हणजे काय, ग्राफवर मला कोणताही पॉईंट प्लॉट करण्यासाठी मला एकतर कोण माहित पाहिजे, एक्स आणि वाय. एक्स आणि वाय यालाच काय म्हणतो आपण, यालाच काय म्हणतो आपण, कार्टेशियन कोऑर्डिनेट. याला काय म्हणतो आपण, कार्टेशियन कोऑर्डिनेट. पण हाच पॉईंट प्लॉट करण्यासाठी म्हणजे इकडनं पहा, खरं तर मी इकडनं कोण घेणार, एक्स, इकडनं कोण घेणार, वाय, म्हणजे हा पॉईंट मला इथं मिळाला, कार्टेशियन संपला. ओके, पण हाच मी काढू शकतो अजून कोणाचा वापर करून, थीटाचा, आणि अजून कोणाचा, रेडियसचा. जर मला थीटा कळला आणि रेडियस कळली तरी मी इथं काय करू शकतो, पोहोचू शकतो. म्हणजे याला काय म्हणतो आपण, आर थीटा. हे कोण आले तुमचे, पोलर कोऑर्डिनेट. आर थीटा म्हणलं का पोलर, आणि एक्स वाय म्हणलं तर कार्टेशियन. आणि ह्या दोघांमधलं रिलेशन काय आहे. ओके, आता जर तुम्ही इथं पाहिलं ह्या दोघांमधलं रिलेशन, ही व्हॅल्यू कोणाची आहे, पॅरलल कोणाला आली, वायला, म्हणजे ही वाय. हे कोणाला आहे, एक्स. इथं 90 डिग्री. मग आर काय मिळाला मला, आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. म्हणजे आर ची व्हॅल्यू काय आहे, अंडर रूट मध्ये काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर, हे मला कोण मिळाला, आर मिळाला. बरं, आता मला थीटा काढायचा असेल तर हा थीटा आहे, मला एक्स आणि वायचा वापर करायचा आहे. वाय अपॉन एक्स कोण आहे, टॅन. अपोजिट साइड अपॉन ऍडजसेंट साइड. म्हणजे इथं मी काय वापरणार आहे, टॅन थीटा इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, टॅनला तिकडं इनवर्स टाकू शकता. म्हणजे थीटा इज इक्वल टू काय झाला, टॅन इनवर्स वाय बाय एक्स. हे त्यांच्यातलं रिलेशन आहे. बरोबर, तसं आता इथं एक्स इज इक्वल टू, आता एक्स हे मी काय केलं, आर ची व्हॅल्यू आणि थीटाची व्हॅल्यू. तशीच तुम्ही काय करू शकता, एक्स आर थीटा म्हणजे काय, एक्स इज इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही, आर कॉस थीटा. हे कसं काय मिळालं तुम्हाला, कॉस थीटा. आता कॉस थीटा काय सांगतो, कॉस थीटा काय सांगतो, ऍडजसेंट साइड अपॉन हायपोटेनिस. ऍडजसेंट साइड कोण आहे, एक्स, हायपोटेनिस कोण आहे, आर. ह्या आरला इकडे पाठवलं, मग एक्सची व्हॅल्यू मला मिळाली. तशी वायची मला काय मिळते, आर साइन थीटा. मग जर तुम्हाला एक्स वाय दिले, एक्स वाय दिले तर आर थीटा असा काढायचा, आणि आर थीटा दिला तर एक्स वाय या पद्धतीने काढायचं. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा, हे अतिशय महत्वाचे फॉर्म्युले आहेत. ओके, ठीक आहे. मग आता याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो, काय सांगितलंय, फाइंड द कार्टेशियन इक्वेशन. काय काढायचंय तुम्हाला, कार्टेशियन. कार्टेशियन काढायचं म्हणजे कोण काढायचंय, एक्स आणि वाय. म्हणजे तुम्हाला दिलेला कोण असणार आता, पोलर, म्हणजे कोण, आर आणि थीटा. मग आताच आपण पाहिलं काय काय फॉर्म्युला होता, एक्स इज इक्वल टू आर, आर कॉस थीटा. बघा, आर च्या जागी काय लिहिलं तुम्ही, 2. ओके, इथं एक्स इज इक्वल टू आर कॉस थीटा, आर साइन थीटा. त्याच्या जागी त्याची व्हॅल्यू फक्त पुट केली, मिळाली तुम्हाला कोऑर्डिनेट. 2 मार्क 1 मार्क. त्यानंतर काय दिले आता, पोलर. कार्टेशियन काढा. हा दिलाय कोण तुमचा, एक्स, आणि हा कोण दिला, वाय. बरोबर आहे. मग काय, आर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग इथं ही व्हॅल्यू भरून घेतली, आर काळे मिळाले तुम्हाला 1. बरोबर आहे. अजून कोण काढायचंय तुम्हाला, टॅन थीटा. वाय अपॉन एक्स काढू शकता तुम्ही. ओके, कळलं का, नक्की, डन. जायचं पुढं. आलो आपण इथं तिसरा, काय, तिसरा पॉइंट, साइन रूल. काय सांगतो साइन रूल, ओके. इन ट्रायंगल ए बी सी, ह्या साईडला काय म्हणणार आपण, ए, ह्या साईडला काय म्हणणार आपण, सी, आणि ही साईड कोणती आहे, बी. हिची लेंथ बी बार नाही, तेव्हा साइन रूल काय होतो, ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन सी इज इक्वल टू 2r.
हा तुमचा महत्वाचा रूल. ए अँगलच्या समोर जी लेंथ असते, साइड असते, त्याला ए म्हटलं गेलेलं आहे. मग ही लेंथ काहीतरी नंबर मध्ये असणार. बी अँगलच्या पुढं जी साइड असते तिला बी म्हटलं गेले, सीच्या पुढं जी साइड असते तिला सी म्हटलं गेले. एबीसी हे जे छोटेवाले एबीसी आहेत हे दुसरं तिसरं काय नाही, त्या लेंथ आहेत. आणि ए बी सी हे कॅपिटल वाले हे दुसरे तिसरे काय नाही, ते अँगल आहेत. लक्षात. आणि हे कॉम्बिनेशन आहे. साइन ए ला ए टाका आपण, साइन बी ला बी टाका आपण, साइन सी ला सी टाका आपण, याला साइन रूल म्हणतात. लक्षात. फार काही मोठा नाही येतो. इज इक्वल टू 2r. 2r म्हणजे काय, रेडियस. आणि आलं लक्षात. ठीक आहे. सर्कम रेडियस हा काय झाला त्याचा मेन पॅटर्न. त्यानंतर इथं काय केलं, हे पॅटर्न आहेत वेगवेगळे, डिफरंट फॉर्म. काय फॉर्म केला, आता इथं जर ए पाहिला तर हा साइन ए कोणाला मल्टिप्लायला गेला, 2r ला. बघा, ए इज इक्वल टू 2r साइन ए, बी इज इक्वल टू सी इज इक्वल टू. ओके, हे पॅटर्न घेतले. त्यानंतर इथं जर पाहिलं तर याला काय केलं, फक्त याला काय केलं, सगळ्यांना काय केलंय, उलट केले जागेवर. इज इक्वल टू काय लिहिलं तुम्ही, के. के म्हणजे कोणता तरी एक नंबर भेटल. इथं जर पाहिलं तर ह्या दोघांचं काय केलं, हा बी कोणाला मल्टिप्लायला गेला, साइन. पहा आता हा रूल अतिशय महत्वाचा आहे, नीट लक्ष ठेवा. हा बी इकडे आला, काय झालं, बी साइन ए. हा ए तिकडे गेला, ए साइन बी. जर तुम्ही इथं नीट पाहिलं का, पहा नीट, बी साइन ए, ए साइन बी. जर मी याला इकडे बोलून घेतलं, पहा नीट, काय, जर मी याला इकडे लिहिलं काय, बी साइन ए बरोबर आहे, मायनस ए साइन बी. तिकडे कोण राहिलं, हे जर कुठे दिसलं तुम्हाला तर काय लिहायचं त्याचं उत्तर, हे नीट लक्षात ठेवा. ए बी म्हणजे बी ए बी यांचे जोड आहेत. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही असंही करू शकता, काय, या ए ला इकडे टाकलं, बी ला खाली टाकलं, हा एक फॉर्मॅट होऊ शकतो. म्हणजे इथून याच्यापासून बनवलेले हे खालचे काय आहेत, वेगवेगळे फॉर्म आहेत. आलो आपण इथं, याच्यावर नक्की प्रश्न कसे विचारले जातात. आता प्रश्न पहा, साइन रूलवर विचारले जाणारे प्रश्न. पहिलं काय होतं, जनरल सोल्युशन, प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. त्याच्यानंतर काय आलं, सेकंड पॉईंट काय आला, कार्टेशियन आणि पोलर कोऑर्डिनेट. आता आलो आपण तिसऱ्या पॉईंटकडे, साइन रूल. साइन रूल पाहिला आपण, सिंपल आहे, ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, सी अपॉन साइन डी. बस. आणि त्याचे काही वेगवेगळे पॅटर्न आहेत. लक्षात. ठीक आहे. आलो आपण इथं. आता इथं प्रश्न काय विचारलाय, इन ट्रायंगल. ट्रायंगलमध्ये एचं मेजर दिले, बीचं दिले, आणि आपल्याला विचारले फाइंड द रेशो ऑफ साइड. साइडचा काय काढा, रेशो. साइडचा रेशो म्हणजे कोणाची व्हॅल्यू काढायची तुम्हाला, ए हॅज, बी हॅज, सी, याची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. आता दुसरी गोष्ट, आपल्याला अँगल ए दिलाय, अँगल बी दिलाय, म्हणजे अँगल सी कळणारच आहे तुम्हाला, का, ट्रायंगलची ऍडिशन 180 असते. मग त्यातला ए हा आहे, बी हा आहे, म्हणजे ए प्लस बी प्लस सी किती आली पाहिजे, 180 आली पाहिजे. बरोबर. मग ए माहिती, बी माहिती, म्हणजे कोण मिळालं तुम्हाला, सी कळला. मग आता बाय साइन रूल काय, ए अपॉन, ओके, प्रत्येकाचा अँगल 30, 60, 90. 30ची व्हॅल्यू इथे लिहिली, 60ची इथे लिहिली, 90ची इथे लिहिली. ह्या व्हॅल्यू वरती जाऊन काय झाल्या, उलट्या झाल्या, मिळाले तुम्हाला रेशो. बघा, तेच घेतलं, ए हॅज, बी हॅज, सी, काय घेतला, 1/2 √3/2 1. खाली काय केलं, सगळ्याला 2 ने काय केलं, मल्टिप्लाय केलं, मिळालेला रेशो. 2 मार्काला गणित किंवा 3 मार्काला गणित विचारलं जातं. काय करायचं होतं याच्यात, बघा, साइन रूल वापरायचा आहे, काहीतरी वेगळं आहे, काही नाही, काय असलंय. लक्षात. ठीक आहे. त्यानंतर बघा, इन ट्रायंगल ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू, आणि अँगल साइन ए दिलाय पहा, आणि तुम्हाला कोण काढायचं आहे, बी. आताच आपण पाहिलं, जर साइन ए दिलाय आणि बी अँगल काढायचा आहे, आणि ए बी दिले, म्हणजे छोटे ए बी दिले, ओके, ए अपॉन साइन ए, बी अपॉन साइन बी, हे दोनच घेतले. तुम्हाला व्हॅल्यू कोणाची, याची आहे, याची आहे, याची आहे, याची फक्त तुम्हाला काय करायची, काढायची. मग आता इथं त्याची ठेवली, दिलेल्या व्हॅल्यू ठेवून घेतल्या. साइन बी किती आला तुमचा, 1, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. मग साइन बी, कोणता साइन बी 1 असतो, 90 वाला, म्हणजे थिटा किती आलं, बीची व्हॅल्यू किती आली, π/2 झालं. 2 मार्काचा प्रश्न. 3 मार्काला विचारलेला 3 ओळीचा प्रश्न, 3 मार्काचा प्रश्न आहे. काय सांगितलंय, इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट हा आणि हा इज इक्वल टू काय प्रूव्ह करायचे, 0. आता जर तुम्हाला हे नसतं तर तुम्ही म्हणायचे हा प्रश्न आम्ही सोडवत नसतो.
3 ओळी जर आता माहिती आहेत म्हणून तुम्ही म्हणताय हा चला अरे सोपं, पण फक्त एवढंच दिलं तुम्ही काय म्हणणार हे काय दिले बाबा साइन कॉस टॅन, आम्ही नाही सोडवत. गणित इतकं सोपं आहे बा. म्हणून मोठ्या प्रश्नाकडे नक्की जायचं, कारण ते एकदम छोटं असतं. आता ए नी याला मल्टिप्लाय केलं, ए नी याला करायचं, बी नी याला केलं, बी नी याला करायचं, सी नी याला केलं, सी नी याला करायचं. इथपर्यंत काय डाऊट? बस एवढं, ह्या लाईन मध्ये फक्त एवढंच झालंय. कम्प्लीट. ठीक आहे. आत्ताच आपण पाहिलं होतं ए साइन बी, मग बी साइन ए पाहिजे आणि त्या दोघांचं काय पाहिजे? सबट्रॅक्शन. म्हणजे हा इथं आहे, याच्यासोबत कोणाला घेतलं? ए बी. ए बी कुठे आहे? इथं बी आहे. ए बी झाला का बी ए पाहिजे, ए सी झाला का सी ए पाहिजे, आणि बी सी झाला का सी बी पाहिजे. घेतलं त्यांना जवळ, आणि आपण मग अशीच पाहिलं होतं यांची व्हॅल्यू किती येते? 0 0 0 झालं उत्तर 0. 3 ओळीचं गणित 3 मार्काला दिले, फक्त डोकं लावलं तर. ओके, आलो आपण इथे कोसाइन रूल. आता कोसाइन रूल वर प्रश्न आहेत. कोसाइन रूल लक्षात ठेवायचे. काय कोसाइन रूल? कॉस ए ट्रायंगल मध्येचा. आता मग आपण काय वापरला त्याच ट्रायंगल मध्ये? हा ट्रायंगल आहे तुमचा, इथं कोण आहे ए, इथं कोण आहे बी, इथं कोण आहे ए च्या समोरची जी लेंथ आहे त्याला काय म्हटलं गेलं? ए. ती लेंथ आहे, ती डिनोट केली कशाने? ए नी डिनोट केली. इथं कोण आहे? सी, आणि इथं कोण आहे? बी. हे लेंथ. मग आपण याच्यात साइन वापरला होता, मग आता आपण याच्यात काय वापरणार आहे? कॉस. कॉस ए जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा काय येतो? पॅटर्न काय तयार होतो? ए आला ना, मग ए नाही घ्यायचं, मग कोण आला? बी प्लस सी, बी स्क्वेअर प्लस आणि ए स्क्वेअर काय करायचा, आणि खाली कोण घ्यायचं? तेच बी सी. महत्व कोणाला द्यायचं? ए ला नाही द्यायचं. मग बी मध्ये कोणाला महत्व नाही द्यायचं? बी ला नाही द्यायचं. मग बी नंतर कोण येतो? सी, पुन्हा ए मायनस बी स्क्वेअर अपॉन 2. तसंच सी मध्ये सी ला बाहेर काढा, झालं कॉस रूल. मग आता जो प्रश्न कसे विचारले जाणार? कोसाइन रूल. इन ट्रायंगल एच व्हॅल्यू दिली, बी ची दिली, सी ची दिली. इथून पुढे लक्ष द्यायचं, ए बी सी च्या व्हॅल्यू जर इन ट्रायंगल ए बी सी मध्ये दिले ते तर कोण येतो? साइन रूल, नाही तर कोण येतो? कोसाइन रूल. कळलं पाहिजे आपल्याला कोण? देन प्रूव्ह दॅट द ट्रायंगल इज ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. तर हा ट्रायंगल ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे, हे तुम्हाला काय करायचंय? प्रूव्ह करायचं. बरोबर. ऑब्ट्यूस म्हणजे काय? ग्रेटर दॅन 90. ज्या अँगलमध्ये एक अँगल, ज्या ट्रायंगलमध्ये एक अँगल हा काय असतो? ग्रेटर दॅन 90 असतो, त्याला काय म्हणतो आपण? ऑब्ट्यूस म्हणतो. ओके, ठीक आहे. आता एक तर माहिती आहे, वी नो दॅट काय? द अपोजिट अँगल ऑफ लार्जेस्ट साइड. लार्जेस्टच्या सगळ्यात मोठ्या ट्रायंगल मध्ये सर्वात मोठ्या बाजूच्या समोरचा कोण काय असतो? सर्वात मोठा असतो. हे नीट लक्ष ठेवा. 8वी 7वीचा रूल आहे. ट्रायंगल मध्ये 9वी मध्ये ट्रायंगल मध्ये कोणताही ट्रायंगल जर तुम्ही काढला, पहा मी हा ऑब्ट्यूस ट्रायंगल काढला, याचा अर्थ काय झाला रे? सगळ्यात मोठा अँगल कोणता असणार माझा? हा, आणि तो सगळ्यात मोठ्या बाजूच्या समोरचा असतो. सगळ्यात छोटा अँगल कोणता असणार आहे? हा, ही बाजू पण छोटी बघा त्याच्या समोरची. लक्षात. मग आता इथं ए दिलाय, बी दिलाय, सी दिलाय, म्हणजे एक तर तुम्हाला कळलेलं आहे काय? अँगल सी मोठा आहे, कारण स्मॉल सी मोठा आहे. लक्षात. म्हणजे इथं काय लिहिलं? अपोजिट. ओके, अँगल अपोजिट लार्जेस्ट साइड ऑफ ट्रायंगल इज लार्जेस्ट अँगल ऑफ ट्रायंगल. इथं ए बी लार्जेस्ट साइड, ए बी किती दिली? लार्जेस्ट. ए बी इज अ लार्जेस्ट साइड, सी इज लार्जेस्ट अँगल. पहा इथंच आपण पाहिलं ना, सी आहे ना. सी कोण आहे? सी कोण आहे डिनोट केलं? म्हणजे ए बी ही काय झाली? सगळ्यात लार्जेस्ट साइड झाली. लक्षात. मग आता आपण म्हणजे अँगल कोणता घ्यायचा आहे मला? इथं फायनल झालं. कॉस सी बरोबर, सी ला बाहेर काढा ना, सी म्हणल्यावर सी ला बाहेर काढलं पाहिजे. ए स्क्वेअर प्लस बी, सी नंतर येतो याचा पण सिक्वेन्स ए बी सी, ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर परत हा सिक्वेन्स ठेवायचा. सी नंतर येतो ए बी, सी ला बाहेर काढलं, इथे दिले. ह्या सगळ्यांची व्हॅल्यू तुम्हाला दिल्यात, त्या फक्त ते जागी भरल्या. 1/8 आलं. आता गंमत अशी 1/-8 आले. पहा कॉस सी इज निगेटिव्ह. कॉस सी निगेटिव्ह कोणत्या? आता कॉस निगेटिव्ह कुठे आहे? पहिल्यांदा कॉस निगेटिव्ह कुठे येतो? सेकंड क्वाड्रंट मध्ये. मी गेला का सी सेकंड क्वाड्रंट मध्ये? मी 90च्या पुढे गेला का? झालं उत्तर. म्हणजे तो काय झाला? ऑब्ट्यूस झाला. सी इज निगेटिव्ह, देअरफॉर सी इज ऑब्ट्यूस. ओके, म्हणजे सी लाइज इन सेकंड क्वाड्रंट.
आणि सेकंड क्वाड्रंट देअर फोर एबीसी हा काय झाला, कारण इथं येणार ना तुमचा, असा येणार ना तो निगेटिव्ह आला कॉस, तो इथं आला, म्हणजे हा तुमचा अँगल झाला, हा तुमचा ट्रायंगल झाला. म्हणजे फक्त तुम्हाला एवढं वापरायचं होतं, फक्त कॉस सी घ्यायचा हे तर तुम्हाला कळलेलंच आहे. बरं कॉस सी का घ्यायचा, सगळ्यात मोठी म्हणून कॉस सी घ्यायचा, एवढं डोक्यात ठेवलं तरी चालेल. आले लक्षात, समजले. आणि सी जर मोठा आहे तर लाईन कोणती मोठी दिलेली त्यांनी, ए बी, आणि ट्रायंगल काढून घ्या वाटल्यास रफ मध्ये, साइन रूल आणि कोसाइन रूलची गणित सोडवताना ट्रायंगल रफ मध्ये काढून घ्या, लगेच सांगा ए कोण आहे, बी कोण आहे, सी कोण आहे, स्मॉल टाकायचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का नक्की कोण काय दिलंय. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर ट्रिगोची गणित पण कुठंही फार मोठी नाही आहेत, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सारखी छोटी छोटी, फक्त कळलं पाहिजे. ओके ठीक आहे. त्यानंतर आलो आपण इथं, काय दिलंय आता, इन ट्रायंगल ए दिलाय, बी ए अँगल दिलाय, बी चं मेजरमेंट दिलंय, सी चं मेजरमेंट दिलंय, फाइंड काय सांगितलंय, ए फाइंड आउट करायचं आहे. ऑल्सो फाइंड द सर्कम रेडियस. सर्कम रेडियस म्हणजे काय, बाहेरून सर्कल, ट्रायंगलला बाहेरून सर्कल जर काढलं तर त्याची रेडियस किती, ओके, बाय कोसाइन रूल. आता कोसाइन रूल काय सांगतो, ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc. आता हा काय, कॉस ए, कॉस ए चा रूल काय होता, cos A इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2bc. मग आता मी काय केलं, मला व्हॅल्यू कोणाची पाहिजे, मला ए काढायचं आहे. ओके, म्हणजे मला ए काढायचं आहे, तर मी हा इकडे काय पाठवला, मल्टिप्लायला, आणि हे दोघांना इकडे कशाला घेतलं, किंवा मी काय याला तिकडे टाकेल, म्हणजे हा याला मल्टिप्लायला काय झालं, 2bc cos A इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मग ह्या मायनस ए स्क्वेअरला मी इकडे बोलून घेतल्यामुळे तो काय झाला, ए स्क्वेअर झाला. तिकडे कोण आहे, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. हेच तर लिहिलं इथं, आलं लक्षात. मग दिलेल्या व्हॅल्यू सगळ्या ज्याच्या जागी पुट केलं, तुम्हाला ए व्हॅल्यू मिळाली 7. आता दुसरी गोष्ट, रेडियस मग अशीच आपण पाहिलं 2r, हे कुठे येतं, साइन रूल मध्ये, म्हणजे इथपर्यंत कोण वापरलं तुम्ही, कोसाइन रूल. आता कोण वापरायचं आहे तुम्हाला, साइन रूल. साइन रूल काय सांगतो, ए अपॉन साइन ए इज इक्वल टू काय, 2r. मग अशीच पाहिलं आपण, मग एची व्हॅल्यू दिली त्यांनीच, साइन 60 पण घेतला, ओके, साइन 60 मिळाली तुम्हाला रेडियस. लक्षात, म्हणजे अतिशय सोपे आणि छोटेसे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर येतो कोण, प्रोजेक्शन रूल. आता साइन रूल तर कळला तुम्हाला, प्रोजेक्शन रूल कळला तुम्हाला. आता काय लिहायचंय तुम्हाला, प्रोजेक्शन रूल. आता प्रोजेक्शन म्हणजे काय, सावली, ट्रायंगल मध्ये एका लाईनची सावली दुसऱ्या लाईनवर पडते, दुसऱ्याची तिसऱ्या, कोणाची कोण, जसं जिकडून लाईट येते तिकडनं त्याचं प्रोजेक्शन होत असतं, लाईट सावली पडत असते. मग त्याचा फॉर्म्युला लक्ष ठेवायचा आहे, ए इज इक्वल टू काय लिहायचंय तुम्हाला, पहा हे कोणाचं, हे परत ट्रायंगल तोच या, ट्रायंगल बदलत नाही, हे ए आहे, हे बी आहे, आणि हे सी आहे. लक्षात. मी इथं जर पाहिलं तर काय, ए इज इक्वल टू काय, ए नंतर कोण येतो, बी सी सी बी, बी इज इक्वल टू काय येतो, सी ए ए सी. मग अशी इथं जर पाहिलं तर कोणती साईन होते, मायनस होते, तेव्हा त्यांची व्हॅल्यू काय येते, 0. आता त्यांची व्हॅल्यू काय येते, एबीसी, म्हणजे बी कॉस सी, सी कॉस ए. आणि साइन रूल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर साइन बी साइन ए मायनस ए साइन बी असं जर आलं तर त्याची व्हॅल्यू आपण काय लिहितो, 0 लिहितो. पण बी कॉस ए प्लस ए कॉस बी असं आलं तर त्याचं व्हॅल्यू काय, ते ए बी आहे ना. हा फरक नीट लक्ष ठेवा, पॅटर्न तोच आहे, पॅटर्न तोच आहे, पण 0 कधी आणि सी कधी, ए बी आलं सी, फक्त इथं साइन जोडलं तर काय येतं, 0 येते, आणि कॉस जोडलं तर काय येते, सी येते. हे काय, प्रोजेक्शन रूल. ओके ठीक आहे. मग आता त्याच्या पुढं याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात, परत काय, प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचंय, ए बी कॉस सी, मगाच्या सारखाच प्रश्न आहे, एबीसी प्रूव्ह करा. मग अशी काय आणायचं होतं, 0 आणायचं होतं, आता काय आणायचंय, एबीसी. तोच तर पॅटर्न घेतलाय, कॉस ए कॉस बी कॉस ए, सेम पॅटर्न. आता पहिल्यांदा कोण मल्टिप्लाय जाणार, कॉस ए ला, नंतर बी ला, हा ए ला, नंतर बी ला, हा ए ला, सॉरी सी ला, नंतर ए ला. जे गरजेत म्हणजे ही मल्टिप्लाय करून घेतलं, ज्यांची गरज आहे ते एकत्र टाकली, खाली इथं एसी आहे, बरोबर आहे, एसी म्हणजे इथं कोणाची व्हॅल्यू आली, बी. इथं बी ए म्हणजे इथं कोण मिळाला, सी. आणि इथं सी बी म्हणजे इथं कोण मिळाला, ए.
झालं ABC. आलो इथं काय आता हाफ अँगल फॉर्म्युला, हाफ इन ट्रायंगल, ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, तिघांचे मिळून इन ट्रायंगल ABC म्हणजे काय झालं, म्हणजे काय सेमी पेरिमीटर, म्हणजे 2S ला काय म्हणतो आपण पेरिमीटर. ओके त्याला 2S नाव काय दिलं, S म्हणजे काय सेमी पेरिमीटर आणि 2S म्हणजे काय पूर्ण पेरिमीटर, तिघांची बेरीज. ओके मग आता इथं जर पाहिलं तर काय साइन A/2 साइन रूल मध्ये घेतलं हे काय इथं अंडर रूट S म्हणजे काय सेमी पेरिमीटर, S मायनस B S मायनस C, ए घेतलाय ना B आणि C BC, ए घेतलाय इथं कॉस आहे, आता हे नीट लक्ष ठेवा, इथं कोण आहे tan. आलं लक्षात, हे पाठ करायचे, याला ऑप्शन नाही. मग त्याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाते, सॉरी इथं काय आला हेरॉन्स फॉर्म्युला, हेरॉन माहिती तुम्हाला आधीच, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू अंडर रूट S मायनस A S मायनस B S मायनस C. ओके वी नो ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलचा एरिया काय 1/2, दोन साइड घेतले का त्या दोन साइडच्या मधला जो अँगल आहे तो घ्यायचा साइन सोबत, बरोबर. कोणत्या पण ट्रायंगलचा एरिया काढायचा फॉर्म्युला काय होता, बेसिक ट्रायंगलचा एरियाचा फॉर्म्युला काय 1/2 बेस इंटू हाईट. ट्रायंगलच्या एरियाचा अजून एक फॉर्म्युला आहे कोणता, हिरो, आणि ट्रायंगलच्या एरियाचा अजून एक फॉर्म्युला आहे 1/2 AB, म्हणजे काय जर तुम्ही ह्या दोन साइड घेतल्या तर त्याच्या मधला अँगल घ्या, फक्त त्यासोबत कोण जोडा साइन. जर तुम्ही ह्या दोन साइड घेतल्या तर त्याच्यामधला अँगल घ्या, जर तुम्ही ह्या दोन साइड घेतल्या तर त्याच्यामधला अँगल घ्या, बस एवढंच आहे. ओके ते इथं ठेवलं, त्याच्यानुसार तुम्हाला इथं काय मिळालं, हेरॉन्स फॉर्म्युला मिळाला. आणि लक्षात, ठीक आहे. मग आलो तुम्ही इथं काय नेपियर्स एनॉलॉजी कधीतरी विचारली जाते, माहित पाहिजे. ओके ठीक आहे, काय इन ट्रायंगल ABC tan B मायनस A सॉरी B मायनस C बाय 2 काय होतं पहा, हे काय सगळे हे काय आहेत अँगल, B अँगल मधून जर C अँगल मायनस केला बाय 2 केलं तर तिथं जो अँगल मिळतो त्याची व्हॅल्यू काय होते B मायनस C B प्लस C कॉट A/2. हा पॅटर्न आहे नेपियर्स. ओके जसं त्यांचं BC झालं तसं इथं CA आणि AB पॅटर्न सेम. तुम्ही पाहिलं वरती सबट्रॅक्शन खाली ऍडिशन, वरती सबट्रॅक्शन खाली ऍडिशन, टॅनच्या जागी कॉट, टॅनच्या जागी कॉट. इथं CA म्हणजे B नाहीये म्हणजे B घेतला, AB म्हणजे C नाही, असं लक्षात ठेवून ते फॉर्म्युले काय करायचे तुम्हाला पाठ करायचे. मग आता त्याच्यावर प्रश्न कसा विचारला जातो, हा बोर्डाला विचारला गेलेला प्रश्न. ओके काय इन ट्रायंगल ABC A दिलाय B दिलाय C दिलाय, फाइंड द व्हॅल्यू कॉस A ची व्हॅल्यू साइन A/2 कॉस A/2 टॅन A/2 एरिया ऑफ ट्रायंगल ABC साइन A. हे व्हॅल्यू तुम्हाला विचारल्या जातात, जर 3 दिल्या तर 3 मार्काला, 2 दिल्या तर 2 मार्काला, 4 दिल्या तर 4 मार्काला. बरं आता कॉस A म्हणजे कोसाइन रूल, ABC A दिलाय B दिलाय C दिलाय, भरा फक्त कोसाइन रूल वापरला, तुम्हाला याचं उत्तर मिळून गेलं. साइन A/2 म्हणजे हाफ अँगल वापरला, फॉर्म्युला पाठासन व्हॅल्यू S म्हणजे काय तिघांची बेरीज करून 2 ने डिवाइड करा, S मिळाला ABC झालं त्याचं उत्तर. त्यानंतर तिसरं काय कॉस A/2 परत हाफ अँगल वापरला, त्यानंतर टॅन A/2 म्हणजे परत हाफ अँगल वापरला, A/2 आला आत्ताचा, तुम्ही तो पण वापरू शकता किंवा तुम्ही काय म्हणतो आपण त्याला हाफ अँगलचं एक वापरू शकता किंवा आता आपण पाहिलं बरोबर आहे. त्यानंतर एरिया अंडर रूट S मायनस A S मायनस B S मायनस C, बेसिक वाला रूल वापरला, बरोबर आहे. ओके त्यानंतर साइन A बेसिक वाला 2 साइन A/2 कॉस A/2, कारण ह्या दोन्ही व्हॅल्यू होत्या तुमच्याकडं. आणि हा कोणता फॉर्म्युला आहे, हा व्हेरी गुड, हा कोणाचा आहे साइन 2 थीटा, साइन 2 थीटा काय सांगतो 2 साइन थीटा कॉस थीटा. ओके म्हणजे जर मी याच्या हाफ केलं तर याच्या पण मला काय करायचंय हाफ करायचंय, तो पॅटर्न इथं ठेवला, मला उत्तर मिळालं. हे 3-4 मार्काला विचारलं जाते, किती महत्वाचं आहे पहा. लक्षात आलो आपण इथं इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तुमच्या ट्रिगोचा शेवटचा भाग. इनव्हर्स मध्ये दुसरं तिसरं काय नसतं. ओके इनव्हर्स मध्ये काय होतं टॅन π/4
इज इक्वल टू काय 1, म्हणजेच π/4 इज इक्वल टू tan इनवर्स 1. बस याला म्हणायचं इनवर्स ऑफ ट्रिग्नोमेट्री. याच्यावर प्रश्न कसे असतात? शेवटचा पॉईंट आहे आता, फाइंड द प्रिन्सिपल व्हॅल्यू. परत प्रिन्सिपल सोल्युशन. प्रिन्सिपल म्हणलं का किती येतात नेहमी 2, हे लक्ष ठेवायचं. ओके, इथं किती आलं साइन इनवर्स -π/. ओके, प्रश्न घेतला. आता साइन कोणता -1/2 आहे सांगा मला. आता हे तुम्ही घेतलं, हा प्रश्न आहे तुम्हाला. ओके, तुम्हाला व्हॅल्यू काढायची, तुम्हाला काय काढायचे? प्रिन्सिपल व्हॅल्यू काढायची. ओके, ठीक आहे, हा प्रश्न घेतला तुम्ही. पण तुम्हाला माहिती आहे काय, साइन निगेटिव्ह कुठे आहे? थर्ड क्वाड्रंट. बरं, मग 1/2. आता हा रूल आहे, साइन मायनस थिटा इज इक्वल टू, बरोबर आहे, हे सगळ्यांना लागू आहे, फक्त दोघांना नाही, कॉस आणि सेकला. बाकी सगळ्यांचे निगेटिव्ह थिटा. हे काय इथं कॉस निगेटिव्ह थिटा काय येतो? कॉस थिटाच येतो. सेक निगेटिव्ह थिटा सेक थिटाच येतो, पण बाकीच्या चौघांना निगेटिव्ह येतो. मग आता इथं साइन π/6 ची व्हॅल्यू किती आहे? 1/2, म्हणजे किती? साइन 30. बरं, 30 ना, साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 आहे, मग त्याला मायनस साइन लावलं, याला मायनस साइन लावलं. बरं, -1/2 हा काय 1 आणि -1 च्या बिटवीन आहे. बरोबर आहे, म्हणजे -6 हा काय असणार तुमच्या? आलं लक्षात? कारण साइन 90 ला काय 1 आहेत. साइन 90 ची व्हॅल्यू किती आहे? 1, आणि साइन -90 ची व्हॅल्यू किती? -1. मग जर ही व्हॅल्यू याच्यामध्ये, तर तुमचा थिटा ह्या दोघांच्या मध्ये असणार. बरं, मग आता प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये आपण किती व्हॅल्यू काढल्या होत्या? 2. मग इथं किती येणार? 1. का? कारण त्याचं डायरेक्शन ठरली, याच्या पुढे जायचं नाही, याच्या मागे जायचं नाही. आलं लक्षात? म्हणजे इथं काय आलं कळलं? पाय मायनस झालं, हीच तुमची काय व्हॅल्यू एकच मिळाली. का? कारण इथं काय पर्टिक्युलर लिमिट आहे, त्या लिमिटच्या इकडे आणि इकडे जायचंच नाही, त्यामुळे आपण परत क्वाड्रंट बदलू शकत. झालं उत्तर. म्हणजे तुम्हाला फक्त एवढंच पाहिजे का तो निगेटिव्ह कुठे. ओके, आता इथं याच्यावर प्रश्न 4 मार्काला विचारला कसं जातो? 4 मार्काचा प्रश्न आहे. आता किती मोठा आहे बघा. काय सांगितलंय? साइन इनवर्स 3/5 कॉस इनवर्स 3/5. एक नीट लक्ष ठेवा, याचं उत्तर नेहमी काय येतं? π/2 येतं. साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x, जर x सेम असेल आणि दोघं इनवर्स असेल तर त्याला काय म्हणतो आपण? π/2. लक्षात? ठीक आहे. मग आता इथं जर तुम्ही पाहिलं तर x हा बिटवीन आहे कोणाच्या? -1 आणि 1 च्या. का? कारण इथं जर 5 डिवाइड केलं तर 0 पॉईंट समथिंग येतं, इथं 5 डिवाइड केलं तर 0 पॉईंट समथिंग येतं, म्हणजे ते 1 आणि -1 च्या काय मध्ये. बरोबर. मग कॉस इनवर्स पाय इनवर्स याची व्हॅल्यू किती आली? π/2. बरोबर आहे. इथं काय घेतलंय त्यांनी? x घेतलंय, म्हणजे इथं ही व्हॅल्यू पण तुमची काय 1 आणि बिटवीन आहे. याचा अर्थ ह्या दोघांच्या व्हॅल्यू काय आल्या? π/2. म्हणजे इथं साइन आणि ह्या टोटलची व्हॅल्यू किती आहे? म्हणजे साइन π/2 लिहू का मी आता? साइन π/2 म्हणजे 90. किती आली व्हॅल्यू? याची व्हॅल्यू तुम्हाला विचारली होती, ती आली 1. ओके, ठीक आहे. आता याच्यावर अजून पुढचा प्रश्न काय सांगितले बघा, प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचंय? 2 tan इनवर्स -1/3 कॉस इनवर्स 3/5 इज इक्वल टू π/2. आता एक नीट बारकाईने लक्षात ठेवा, काय आत्ताच तुम्ही एक रूल शिकलाय, काय? साइन इनवर्स x प्लस कॉस इनवर्स x इज इक्वल टू काय? π/2 आहे. कॉस इनवर्स x आलेला आहे π/2 ला, याच्या जागी मला कोण पाहिजे? साइन इनवर्स पाहिजे. म्हणजे आता मला याच्या जागी साइन इनवर्स आणि 3/5 पाहिजे, हे माझं टार्गेट आहे. एवढं जर आणलं तर माझी व्हॅल्यू डायरेक्ट डिक्लेअर आहे. 4 मार्काला गणित विचारलं जाऊ शकतं, 3 मार्काला विचारलं गेलेलं आहे. तुम्ही PYQ मध्ये जर जाऊन पाहिलं तर हा प्रश्न तुम्हाला आलेला दिसेल. हाच प्रश्न, हा जो तुमच्या सॉल्व एक्झाम्पल मधला 5वा प्रश्न आहे, हा तुम्हाला PYQ मध्ये आलेला दिसेल 2025 च्या आत. म्हणजे 25-24-23 ला कुठेतरी एक हा प्रश्न विचारला गेलेला आहे, हाच आहे. ओके, काय केलं इथं? याची व्हॅल्यू बदलायची ना मला, मग मी 2 tan इनवर्स लिहून घेतला. डन. ठीक आहे.
पहिली गोष्ट आहे, इथं निगेटिव्ह साईन नाही आहे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. ओके, 2 tan इनवर्स 1/3 2 आहे ना, म्हणून त्याला सेपरेट 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. मग tan इनवर्स x प्लस tan इनवर्स x म्हणजे 2 tan इनवर्स x. ओके, दुसरी गोष्ट x इंटू वाय ची व्हॅल्यू काय, याला जर मी काय म्हणलं, हा रूल माहिती आहे तुम्हाला कोणता, tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y इज इक्वल टू नाही x, हा x प्लस y 1 मायनस x इंटू. याचा आधार जर तुम्ही घेतला तर काय मिळालं पहा, ह्या इथून तुम्ही इथं आलात आणि ह्या दोघांच्या जागी तुम्ही आता हा अप्लाय केला. हा कोण आहे तुमचा x आणि हा कोण आहे तुमचा y, x प्लस y, पण योगायोगाने ते दोघे समान आहेत, 1 मायनस एक्स इंटू वाय. या दोघांची ॲडिशन किती आली, 2/3 आणि इथं किती आले 1/9 म्हणजे किती आले 2/3 अपॉन 8/9. मग याला उलट केलं 2/3 तर 9/8, 3 का 3 सॉरी 3 त्रिक 9 आणि बेक 3/4 जे कॅल्क्युलेशन त्यांनी दाखवलं नव्हतं. म्हणजे टॅन इनवर्स किती आहे, ज्याला आपण काय म्हणलं, आलं लक्षात, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ साईन काय आला, आता इथं सॉरी टॅन थिटा काय ती मिळाला 3/4. 3/4 म्हणजे ते काय थिटा तुमचा पायपेक्षा लहान आहे का, जर तुम्ही याला डिवाइड केलं तर ती व्हॅल्यू काय ते 0 पॉईंट समथिंग, म्हणजे ती 0 आणि 90च्या मध्ये. आता एक जर तो तिथं 90च्या मध्ये, हा टॅन 3/4 आहे, तर साईन काय झाला, कारण ट्रिपलेट आहे, ट्रिपलेट माहिती आहे ना, यामध्ये टॅन काय सांगतो, अपोजिट अपॉन ऍडजसेंट, बरोबर. ही जर 3 आहे, ही 4 आहे, तर हायपोटेन्यूस किती असतो, 5 असतो. मग ह्या व्हॅल्यूवरनं साईन काय मिळालं तुम्हाला, साईन काय सांगतो, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस, अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. मग टॅनची व्हॅल्यू जर ही आहे तर साईनची व्हॅल्यू ही असली पाहिजे. याचा अर्थ साईनला जर तिकडे पाठवलं तर थिटा इनवर्स काय आला, लक्षात आलं, डन इथपर्यंत. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर इथं थिटाची व्हॅल्यू काय घेतलेली आहे तुम्ही, टॅन इनवर्स 3/4, आणि आता थिटाची व्हॅल्यू काय मिळाली तुम्ही, म्हणजे दोन्ही सेमच आहे ना, आले इक्वेलिटीला. याचा अर्थ काय झाला, 2 tan इनवर्स 1/3 याचंच व्हॅल्यू टॅन इनवर्स म्हणजेच साईन इनवर्स, कारण हे तिघं पण कोण आहे, हे जर तिघं थिटा आहे तर मी याला रिसबस्टिट्यूट कोणी करू शकतो, म्हणजे याच्या जागी काय लिहिलं आता मी, साईन इनवर्स 3/5 येऊन पुढे जर कोण होतं तुमचा, त्याची व्हॅल्यू मी डायरेक्ट लिहू शकतो. फक्त काय काय वापरलं कुठं कुठं हे तुम्हाला फक्त तिथं मेन्शन करत जायचं. आता हे सुरुवातीला पाहताय म्हणून तुम्हाला थोडंसं लाईटली जड वाटू शकतं, तुम्ही एकदा सॉल्व्ह करायला बसलात तर तुम्हाला सहज पद्धतीने लक्षात येईल. म्हणजे अख्ख्या ट्रिगोमध्ये जर पाहिलं तर फक्त प्रूव्ह दॅटला एवढंच थोडंसं काहीतरी तुम्हाला चॅलेंजेबल आहे का, फार नाहीये पण लाईटली, अदरवाईज कुठंच तुम्हाला चॅलेंज नाही याच्यात, लक्षात. ओके, ठीक आहे. इथं सेम पॅटर्ननी प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे परत तुम्हाला. ट्रिगोचे फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा, कॉस ए मायनस बी, कॉस ए कॉस बी मायनस साइन बी, आलं लक्षात. हे पॅटर्न फक्त लक्षात ठेवा, सिंपल पद्धतीने तुम्हाला काय करायचे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. या ठिकाणी तुमचा ट्रिगो संपलेला आहे. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिले, ट्रिगोच्या सर्व कन्सेप्ट विथ प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो. नेक्स्ट लेक्चरला आपण ट्रिगोचे सगळे फॉर्म्युले एकदा परत काय करू, फास्टमध्ये रिपीट रिवाइज करू आणि ट्रिगोचे सगळे PYQ सॉल्व्ह करू. म्हणजे नक्की आपण जे पाहतोय त्याच्यावर आपल्याला सोडवता येते का, किंवा मागच्या 5 वर्षात विचारलेले प्रश्न आपल्याला जमतात का, आणि याचा वापर तिथं होतोय का, हे कनेक्शन जुळतंय का हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे आजचं काम काय आहे तुमचं, ही अख्खी स्लाइड व्यवस्थित परत पाहून घेणे, ओके, फॉर्म्युले लर्न करून घे बस. आणि फॉर्म्युले पण काही लय फार मोठे नाही आहेत आणि लय लॉजिकली लक्षात ठेवले तर तुम्ही पहा